टोल नाक्यांचा तमाशा, नितीन गडकरींचं नवं टोल धोरण आणि महाराष्ट्राच्या खिशाला कात्री. नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोलेमिक. आज आपण बोलणार आहोत टोल नाक्यांच्या त्या जुन्या नव्या ड्राम्याबद्दल. महाराष्ट्रातले रस्ते तर चकाचक झालेत, आपला खिसा तो मात्र चकाचक रिकामा होतोय. आणि आता नितीन गडकरींचं नवं टोल धोरण जाहीर केलंय. यात आहे तरी काय? खरंच आपला फायदा होणार की पुन्हा एकदा टोलच्या नावाखाली लुटमार? चला जरा हा तमाशा समजून घेऊया. नितीन गडकरी आपले रस्ते टोलाचे बादशाह. त्यांनी नुकतंच सांगितलं की नवं टोल धोरण येणार आहे. म्हणे यात सामान्य माणसाला मोठी सवलत मिळणार. पण थांबा, ही सवलत आहे की पुन्हा एकदा सवलतीच्या नावाखाली लूट? गडकरी म्हणतात रस्ते चांगले हवेत तर टोल द्यावाच लागेल. पण मग प्रश्न असा आहे की गाडी खरेदी करताना आपण रोड टॅक्स, जीएसटी, इन्शुरन्स इतके सगळे टॅक्स भरतो. मग हे टोल नाके का बरं? आणि त्यातली गंमत म्हणजे रस्त्याची किंमत वसूल झाली तरी टोल थांबणार नाही असेही सरकार म्हणते. आता हा काय प्रकार आहे? महाराष्ट्रात तर टोल नाक्यांचा बाजारच भरलाय. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर कुठेही जा, टोल नाक्यांशिवाय पान हलत नाही. आणि आता गडकरींच्या नव्या धोरणात काय आहे? चला थोडक्यात समजून घेऊया. सर्वप्रथम सवलतीचं नाटक. गडकरी म्हणतात टोलच्या रकमेत सवलत मिळेल, पण किती आणि कशी याचं गणित अजूनपर्यंत गुलदस्त्यात आहे. मग सॅटेलाइट टोल सिस्टीम. आता टोल नाके हटवून सॅटेलाइट आधारित टोल येणार. जिथे तुम्ही कितीही किलोमीटर गाडी चालवली तेवढाच टोल बँक खात्यातून कापला जाईल. म्हणजे आता टोल नाक्यावर थांबायचं नाही, पण खिसा मात्र थांबणार नाही. मग वार्षिक पास. गडकरींनी असंही सांगितलं की वार्षिक किंवा लाईफ टाईम टोल पास येऊ शकतो. म्हणजे एकदा 3,000 रुपये द्या आणि वर्षभर टोल विसरा. पण मित्रांनो, हा पास खरंच स्वस्त असेल का की पुन्हा एकदा पासच्या नावाखाली नवं टॅक्स? मग स्थानिकांना सूट. टोल नाक्यापासून 20 किलोमीटर परिसरात राहणाऱ्यांनाही काही सूट मिळेल, पण ती कितपत आणि कशी हे अजून स्पष्ट नाही. आदरणीय गडकरी साहेब, आम्ही गाडी घेताना टॅक्स भरतो, पेट्रोलवर टॅक्स भरतो, मग टोल का? आणि आता म्हणजे रस्त्याची किंमत वसूल झाली तरी टोल चालूच राहणार? मग आम्ही काय रस्त्याचे मालक आहोत की भाडे करू? मग बरोबर आहे ना? पण गंमत बाजूला ठेवा, या नव्या धोरणाचा महाराष्ट्रातल्या जनतेला खरंच फायदा होईल का हे जाणून घेऊया. जर सॅटेलाइट टोल सिस्टीम आली तर टोल नाक्यावरची लांबची लांब रांग संपतील, वेळ आणि इंधन वाचेल. वार्षिक पासमुळे नियमित प्रवाशांचा खर्च कमी होऊ शकतो. पण खरं सांगू तर सवलतीच्या नावाखाली टोल कमी झालं तरी इतर टॅक्स वाढतील, असा आपल्या सरकारचा जुना रेकॉर्ड आहे. आणि रस्त्याची किंमत वसूल झाल्यावरही टोल चालू ठेवणं हे तर म्हणजे एकदा टोल नेहमी टोल असंच काही झालं. महाराष्ट्रातल्या मुंबई पुणे एक्सप्रेसवर दररोज हजारो गाड्या धावतात. जर या नव्या धोरणामुळे टोल खरंच कमी झालं तर प्रवाशांचे पैसे आणि वेळ वाचेल. पण जर हे फक्त नवं पॅकेजिंग, जुनी लूट असेल तर मित्रांनो, आपला खिसा पुन्हा रिकामा होणार. तर मित्रांनो, हा होता टोल नाक्याचा नवा तमाशा. तुम्हाला काय वाटतं? गडकरींचं धोरण खरंच फायदेशीर आहे की पुन्हा एकदा टोलच्या नावाखाली लूटमार? कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ लाईक, शेअर करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत टोल भरा पण हसत राहा.